पोलिसांनी मध्य प्रदेशामध्ये जाऊन धडाकेबाज अशी कारवाई केली आहे। मध्य प्रदेशामधल्या बरवानी जिल्ह्यामधल्या उमरती गावातले अनधिकृत पिस्तूल बनवण्याचे कारखाने पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केले। तसंच या प्रकरणामध्ये 47 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलिसांना दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन कशी कारवाई केली आणि कसा या सगळ्या गोष्टीचा सुगावा लागला याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई, अनधिकृत पिस्तूल कारखान्यावर छापेमारी, 4 कारखाने उद्ध्वस्त, 36 जण ताब्यात, 21 शस्त्रही जप्त। गेल्या काही दिवसांपासून पुण्यात वाढणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं। अशातच पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करताना धडक मोहीम राबवली आणि थेट मध्य प्रदेशात जाऊन अनधिकृत कारखान्यांवर कारवाई केली। याला पार्श्वभूमी होती ती म्हणजे गेल्या 3 आठवड्यात पुणे शहरातून जप्त करण्यात आलेली 21 पिस्तूल। पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी जर पाहिली तर शहरात अनेक इल्लीगल पिस्तूल येत आहेत। ही पिस्तूल नक्की कुठून येत आहेत याचा शोध लावण्यासाठी पुणे पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली असता याचं थेट कनेक्शन मध्य प्रदेशमधील एका गावाचं मिळालं। यातील सर्वाधिक 11 पिस्तूल विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जप्त करण्यात आली। दरम्यान पुण्यात येणारी पिस्तूलही मध्य प्रदेशच्या बरवानी जिल्ह्यातून पुण्यात पोहोचत असल्याचं तपासात निष्पन्न झालं। उमरती गावात पिस्तूल बनवण्याच्या अनधिकृत कारखान्यातून ही हत्यारं बाहेर विक्रीसाठी पाठवली जात होती अशी धक्कादायक माहिती पुणे पोलिसांना तपासातून मिळाली। या विषयाच्या खोलापर्यंत जाण्याचं ठरवल्यावर पुणे पोलिसांनी थेट असे कारखाने उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला। या कारवाईसाठी प्रचंड गुप्तता पाळण्यात आली। यासाठी पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पथकं तयार केली गेली, ज्यामध्ये सोमय मुंडे हे ऑपरेशनचं नेतृत्व करत होते। त्यांच्यासोबत 20 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक होते। यासोबतच 50 कर्मचारी झोन 4चे आणि गुन्हे शाखेचे होते। त्याशिवाय गॅस गन सेक्शनचं पथक, वायरलेस पथक, सीसीटीव्ही सर्व्हेलन्ससह शीघ्र कृती दल पथक सुद्धा तैनात करण्यात आलं होतं। आपला पुणे पोलीसचे झोन 4चे डीसीपी सोमय मुंडे यांनी लीड केलेले आहे। त्यांच्यासोबत क्राईम ब्रांचचे लोक, क्यूआरटीचे लोक, त्यानंतर वायरलेसचे लोक, गॅस गन सेक्शन असा एकूण 105 लोकांची टीम जे आहे से या उमरटी गावामध्ये गेले आणि त्यांनी आज सकाळी सर्च केलेलं आहे। या सर्च दरम्यान त्यांनी जे हे अग्निशस्त्र बनवण्याचे अड्डे होते ते 50 ध्वस्त केलेले आहे। त्यासोबतच त्यांनी 36 लोकांना आतापर्यंत डिटेन केलेले आहे आणि त्यांची चौकशी चालू आहे। पुण्यापासून साधारण 500 किलोमीटर अंतरावर दुसऱ्या राज्यातील एका गावात जाऊन कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठं धाडस दाखवलं। मध्य प्रदेश राज्यात पोलिसांनी प्रवेश केला। रात्रीच्या गडद अंधारात पथक उमरती गावात शिरलं। गाव छोटं असल्यामुळे बहुतांश जण याच कारखान्यात काम करतात। या कारखान्यात काही महिलाही कामं करतात। बचावासाठी बुलेट प्रूफ जॅकेट परिधान केलं, ड्रोननं पहारा देत टार्गेट लोकेट केलं आणि सुरू झाली छापेमारी। छापा टाकताच त्या ठिकाणी झोपलेल्या कामगारांना काय करावं सुचलं नाही। पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या काही जणांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं। या रेडचे दरम्यान तिथे जे आहे से अग्निशस्त्र बनवण्याच्या बरेच साहित्य पण जप्त करण्यात आलेले आहे आणि अजून हे प्रोसेस जे आहे ते गावामध्ये मध्य प्रदेश पोलीस यांच्या सहकार्याने चालू आहे। सूर्योदयापर्यंत पुणे पोलिसांच्या पथकानं गावातील 4 कारखान्यांवर छापा टाकला आणि तब्बल 36 जणांना ताब्यात घेतलं। या कारवाईत 100 पेक्षा अधिक बॅरल, 5 मॅगझिन, 14 ग्रेनिंग मशीन, 2 पिस्तूल, 4 कारतूस जप्त करण्यात आली। हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी दिली। शिवाय छापेमारी दरम्यान शस्त्रांचे साचे तयार करणाऱ्या 50 भट्ट्याही उद्ध्वस्त केल्या। आता या संपूर्ण प्रकरणी कसून तपास सुरू आहे। पुणे शहरातील वाढत्या खुनांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून जप्त करण्यात आलेल्या 21 पिस्तुलांचं थेट मध्य प्रदेश कनेक्शन समोर आल्यानं ही मोठी कारवाई करण्यात आली। दुसऱ्या राज्यात जाऊन अत्यंत जोखमीच्या या कारवाईबद्दल पुणे पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे। मात्र पुणे शहरात जी वाढते गुन्हेगारी आहे या कारवाईनंतर ती कमी होईल का, या वाढत्या गुन्हेगारीच्या ग्रहणाला आळा बसेल का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।